नमस्कार. तर आज 23 जुलै आहे. 23 जुलै 1989 मध्ये भारतीय दलित क्रांतीचे एक मोठे नेते मनोहर अंकुश यांचं 23 जुलै 1989 मध्ये ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा अपघात होऊन त्यांना मृत्यू आला, त्यांचं निधन झालं होतं. त्यांचा आज स्मृती दिवस आहे. या स्मृती दिवसाच्या निमित्तानं भारतीय दलित पॅंथरचा परिवार आणि 1991 पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या दोन्ही संघटनेच्या वतीनं मी दयाल बहादुरे, राष्ट्रीय सचिव, मनोहर अंकुश शहीद, मनोहर अंकुश दिवंगत मनोहर अंकुश यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आज मी अमरावतीमध्ये आहे. अमरावतीतील सर्व भारतीय दलित पॅंथरपासूनचे ज्येष्ठ सहकारी मित्र आणि आज DPIT-सुद्धा नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये मी मनोहर अंकुश यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना म्हणेन की मनोहर अंकुश हे मिलिटरीमध्ये होते, नेव्हीमध्ये होते आणि त्यांनी नेव्हीचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ भारतीय दलित पॅंथरमध्ये केंद्रीय मंत्री आठवले साहेब त्यावेळेस भारतीय दलित पॅंथरचे नेते होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली मनोहर अंकुशनी कामाला सुरुवात केली आणि अत्यंत जबरदस्त असा लढवय्या हा पॅंथर होता. आणि त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे, मुंबईमध्येच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल, पंजाब असेल, अशा सर्व राज्यांमध्ये त्यांनी दलित पॅंथरचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं. त्या राज्यामध्ये जाऊन 15-15 दिवस तो तिथे थांबला, एक महिनाभर थांबला आणि त्या ठिकाणी भारतीय दलित पॅंथरची शाखा त्यांनी निर्माण केली. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी त्या ठिकाणी जो होणारा अन्याय अत्याचार असेल, दलित माणसावरती अन्याय असेल, दलित महिलेवरती अन्याय असेल, झोपडपट्ट्या वाशावरती अन्याय असेल, तो पहिलं त्या ठिकाणी धावून जायचा आणि त्याला इंग्लिशसुद्धा चांगलं मोठ्या प्रमाणामध्ये यायचं. त्यामुळं जो समोरचा अधिकारी असायचा, DCP असेल, ACP असेल, सिनियर इन्स्पेक्टर असेल, त्याची असे इंग्लिशमध्ये संवाद साधून त्या पीडित लोकांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं त्यांनी काम केलं. आणि असा हा लढवय्या पॅंथरचा छावा मोठ्या दिमागानं त्यांनी आपली कार्याची सुरुवात केली होती. आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला वाटत होतं की हा नंतर हा मोठा एक नेता होईल. परंतु काळाने त्याच्यावरती झडप घातली आणि 23 जुलैला त्याचं जेचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं निधन झालं. अशा ह्या नेत्याला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वतीनं, राष्ट्रीय सचिव या नात्यानं, ऑल इंडियाचा एक कार्यकर्ता म्हणून मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचबरोबर अमरावती जिल्हा, अमरावती शहर याच्या वतीनं सुद्धा त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आज आम्ही अर्पण करत आहोत. जय भीम.